माझ्या स्वामींच्या दरबारात येऊन तर बघा, मनातील ओझं सगळं ठेवून तर बघा. रिकाम्या हाताने आलात तरीही चालेल, त्यांच्या कृपेने आयुष्य भरून जाईल. जिथे शब्द संपतात तिथे स्वामी समजून घेतात. अश्रूंनाही हसण्यात बदलून टाकतात. माझ्या स्वामींच्या दरबारात येऊन तर बघा, एकदा मनापासून त्यांना हाक मारून तर बघा. स्वामी सदैव पाठीशी उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्या भक्तांना सदैव सांगत असतात. एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारे तूप लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामागे तुमचं चांगले दिवस असतातच. स्वामी म्हणतात, बाळा तुझं मन शांत ठेव, कारण जे घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच आहे. आज जर वाट कठीण वाटतंय तर उद्या तीच वाट तुला उंचीवर घेऊन जाणार आहे. आमच्यावर विश्वास ठेव. तुमचा स्वामी आईंवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. तुमच्या सर्व समस्या, दुःख दूर होतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 23 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा लोक येतील, नावं ठेवतील, टीका करतील, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, हिंमत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही. कोणीतरी खूप छान लिहिलंय, पुस्तकातून शिकायला गेलं तर झोप येते आणि आयुष्याने शिकवलं तर झोप उडून जाते, कारण अनुभवाचा धडा कुठल्याच पानावर लिहिलेला नसतो. स्वामी म्हणतात, नात्यांची खरी ओळख ही वाईट वेळेतच कळते. आयुष्यात सुखाचे दिवस आले की आपल्या आजूबाजूला अनेक माणसं असतात. आपल्याला वाटतं की आपल्याशी प्रत्येकजण हसत खेळत बोलतोय, पण नात्यांची खरी परीक्षा ही सुखात नाही तर वाईट काळात होते. कारण चांगल्या वेळेत सोबत राहणारे अनेक असतात, पण कठीण प्रसंगात हात धरून उभे राहणारे फार कमी असतात. जेव्हा मन दुखी असते, संकट एकामागून एक येत असतात, तेव्हा कोण आपल्यासाठी वेळ काढतो, कोण आपले अश्रू समजून घेतो आणि कोण निस्वार्थपणे साथ देतो याची जाणीव होते. त्यावेळी शब्दापेक्षा कृती अधिक बोलकी ठरते. खरं नातं हे केवळ आनंद वाटून घेणारं नसते, तर दुःखाचा भारही आपल्या खांद्यावर घेणारं असते. वाईट वेळ माणसांना दूरही करते आणि काहींना अधिक जवळही आणते. जी लोक परिस्थिती बदलल्यावर बदलत नाहीत, तेच आपल्या आयुष्यातील खरे नातेवाईक, मित्र किंवा जीवनसाथी असतात. त्यांच्या सहवासामुळे संकटही हलकी वाटू लागतात. म्हणूनच वाईट वेळ ही जरी कठीण असली तरीही ती आपल्याला नात्यांची खरी किंमत आणि खरी माणसे ओळखून दाखवून देते. कारण नात्यांची खरी ओळख शब्दांनी नाही तर संकटाच्या काळात दिलेल्या साथीतून, मदतीतून होत असते. स्वामी म्हणतात, बाळा पैशाची बचत करायला शिका, कारण गरज कधी दार ठोठावेल याचा पत्ता नसतो. आज हातात पैसा आहे म्हणून उद्याची चिंता टाळता येत नाही. कमावलेला प्रत्येक रुपया हा फक्त खर्चासाठी नसून सुरक्षितेसाठीही असतो. आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा माणसं नाही तर पैसा आधार बनतो. गरजेच्या वेळी हात रिकामा राहिला की स्वाभिमानही डगमगायला लागतो. बचत म्हणजे कंजूसपणा नव्हे तर शहाणपणाचं लक्षण आहे. आज थोडं कमी उपभोगलं तर उद्या मोठा श्वास घेता येतो. पैशाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तो नसतो. संकटात कोणी साथ देईलच याची खात्री नसते, पण साठवलेला पैसा नक्की उपयोगी पडतो. स्वामी म्हणतात, बाळा आपल्या कमाईवर गर्व करू नका, कारण वेळ एकसारखी राहत नाही. कधी चित्र बदलेल सांगता येत नाही. बचत करायला शिकलेला माणूस परिस्थितीसमोर कधीच पूर्णपणे हतबल होत नाही. म्हणून आजपासून थोडी तरी बचत करा, कारण उद्याचं आयुष्य आजच्या शहाणपणावर अवलंबून असते. विचार पटल्यास हो म्हणून टाईप करा.
आणि व्हिडिओला लाईक करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 21 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, गरिबी आली तरी घाबरायचं नाही, कष्ट करायला कधीच लाजायचं नाही. संघर्ष करून माणूस उभा राहतो. नशिबाच्या भरोश्यावर काही मिळत नाही. प्रत्येकजण आयुष्यात माणसं ओळखायला चुकतो, पण एक लक्षात ठेवायचं, पुन्हा चुकायचं नाही आणि ज्यांनी मन दुखवलं आहे त्यांना जवळ करायचं नाही. आयुष्यात प्रत्येकाचे उपकार फेडता येतीलच असं नाही, पण त्या व्यक्तीने कठीण काळात दिलेली साथ कधीच विसरू नका. उपकारापेक्षा जाणीव मोठी असते. प्रामाणिक माणूस मनापासून जगतो, म्हणून फसवणूक किंवा खोटेपणा त्याला जास्त लागतो. तो नात्यांना खरं मानतो, म्हणून तुटलेले विश्वास त्याला खोल दुखावतात. चांगले लोक सहन जास्त करतात, कारण ते प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतात. प्रामाणिकपणा अनेकदा स्वार्थी लोकांमध्ये हरल्यासारखं वाटते, म्हणून वेदना जास्त जाणवते. ज्याचं मन स्वच्छ असतं त्याचं दुःखही खोल असतं, कारण त्याने कुणाचं वाईट केलेलं नसतं. पण प्रामाणिक माणूस त्रासात असतो, म्हणून तो कमकुवत नसतो, तो आतून जास्त मजबूत घडत असतो. खरं तर त्रास प्रामाणिकपणामुळे नाही, चुकीच्या लोकांमुळे होतो. चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवल्याने होतो. स्वामी म्हणतात, अरे बाळा, ज्यांनी तुला अनेक मोठ्या संकटातून सहज सोडवलं, ते तुला कधी हारू देतील का? आमच्यावर विश्वास ठेव. जेव्हा साथ कुणाचीच उरत नाही, तेव्हा देवच हात धरून चालवतो. रस्ता कितीही कठीण असो, विश्वास असेल तर मार्ग सापडतो. जिंकण्यासाठी शस्त्राची गरज नसते. आपल्या मनामध्ये श्रद्धा, विश्वास असला की पुरेसा असतो. संकट येतात परीक्षा घेण्यासाठी, हार मानण्यासाठी नाही. देवावर विश्वास ठेवणारा माणूस कधीच खऱ्या अर्थाने तो एकटा नसतो, कारण जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देव नवीन वाट उघडतो. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा सर्व दरवाजे बंद असतील तेव्हा आमच्या हृदयाचा दरवाजा कायम तुझ्यासाठी उघडा असतो. स्वामी म्हणतात, देवाची भक्ती करणारा व्यक्ती कधीच हा साधारण नसतो. त्याच्यावर देवाची कृपा झाली तर अनंत शक्ती त्याच्यासोबत त्याच्या रक्षणासाठी तत्पर असतात. स्वामींजवळ ही एक प्रार्थना करा, स्वामी, माझी फक्त एकच इच्छा आहे, तुमचा हात कायम माझ्या पाठीवर असू द्या. सुखात नाही राहिला तरीही चालेल, पण दुःखात मला कधीच एकटं सोडू नका. कारण आता माझं मन, माझा विश्वास आणि माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणाशी जोडलेलं आहे. आयुष्यात मी नेहमी प्रामाणिकपणे आणि मनापासून वागतो. कधीही कोणाचं वाईट केलं नाही. मला माणसांच्या वागण्यापेक्षा माझ्या कर्मांवर जास्त विश्वास आहे. ज्यांनी माझ्यावर अन्याय केला ते कधीच जिंकले नाहीत, कारण माझं कर्मच माझी खरी ओळख आहे. परमेश्वर शांतपणे सर्व पाहत असतं. अन्याय होताना मीच का असं वाटतं, पण हे कठीण प्रसंग मला घडवण्यासाठी येतात. मी स्वतःच्या स्वभावावर जिंकतो आणि शेवटी विजय माझाच होतो. कर्म कधीच फसवत नाही. न्याय उशिरा मिळाला तरीही तो कायमचा मिळत असतो. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा, परमेश्वरावर प्रेम करा, विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होईल. स्वामी भक्तांनो, आज जे माझ्याकडे जे आहे, जसं आहे ते सर्व माझ्या स्वामींच्याच कृपेने आहे. न मागितलेली साथ त्यांनी दिली, न बोलता समजून त्यांनी हात धरला आहे. रिकाम्या हातांनी चालत होते मी, पण स्वामींनी आशेची ओंजळ दिली. जे कमी होतं ते त्यांनी भरून काढलं आणि जे होतं त्यात समाधान दिलं. आज मी जशी आहे, ज्या अवस्थेत आहे, ते माझ्या कर्माने नाही, त्यांच्या कृपेने आहे. माझं हसणं, माझं टिकून राहणं हेही त्यांच्या आशीर्वादाचं एक चिन्ह आहे. स्वामी, काहीच अधिक नको मला. आज माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे, कारण जे आहे जशाच्या तसंच आहे, ते सर्व तुमच्याच कृपेने आहे. तुमचा आशीर्वाद, प्रेम, कृपा असंच माझ्यावर आणि सर्व स्वामीं भक्तांवर अशीच राहू द्या. श्री स्वामी समर्थ. असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.